वातावरण तर एवढं खतरनाक झालं सकाळ सकाळ रानात काय का सकाळ एकदम खतरनाक शपथ। बॅरल तर पूर्ण भरेल आहे बाई। आता पाण्यात थोडंसं टेन्शन नाही, कारण नाही का मोटर पण सुधरून आणलेली होती, त्यामुळं डायरेक्ट रानात होती तो पाणी न्यायला। ही गाडी होती, गाडीवर 2 कॅन्डी टाकायची, 3 खेप पाणी न्यायला तर नाही का ड्रामच भरून जातो, विषय नाही। पाईपलाईन पण न्यायची आपल्याला रानाकडे, पण थोडा टाईम आहे त्याला। तर त्यानंतर आलो तुम्ही जालन्याला। हे लेटर तर तुटलंच हा बोर्ड होता आणि हा बोर्डचं 1 लेटर तुटेल होतं, ते जे अटॅच करून ते फिट करून द्यायचं होतं। आणि हा बोर्डची वायरिंग खूप हार्ड होती, त्यामुळं मी आलतो नाही का वायरिंग करून दिली, म्हणजे जोडीदारानं घेतलेला होता बोर्ड, त्याची वायरिंग हार्ड जात होती, तर मग आम्ही दोघं मिळून फास्टमध्ये करून घेतलं। ऊन तर एवढं की विचारू नका नाही का, उन्हात वरती उभा पालकवरती दुसऱ्या मजल्यावर काम आहे नाही का, वायरिंग वगैरे करून घेतली। त्यानंतर त्याला आयडेक्टर लावून टेस्ट करायचं होता बोर्ड, मग काय त्याला पाठवलं वरती, म्हणलंय बाबा आता तू वरती जा, मी उन्हानं परेशान झालो। तो वरती गेलाय, हे बघा आयडेक्टर वगैरे अटॅच करत होता, टेस्ट करणं आणि एकदा बघणं नाही का सगळं व्यवस्थित लागलं तर मग ओके मध्ये काम। मग ते बोर्ड केला, त्यानंतर आलो दुसरीकडं। ही सोसायटी होती आणि ह्या कामांवरती आपल्याला नाव लावायचं होतं कृष्ण बन म्हणून। त्यानंतर हा याच्या आम्ही गाडीत आणला होता नाही का, तिथून खोलून डबल इथं आणला गाडीत, डबल इथं पण उभा करायचा होता, मग डबल पुन्हा काढायचा, याच्या गाडीत आणला। तोपर्यंत मी गाडीत बसलो त्याची वाट बघत, कारण तो मागून नाव घेऊन येत होता। त्यानंतर मग याच्या वगैरे लावून घेतला, वरती गेलो, नाव फिटिंग केलं। नाव फिटिंग करायला 1-1.5 तास लागला। हे बघा कृष्ण बन म्हणून हे सोसायटीचं नाव होतं। त्यानंतर नाव फिट केल्यानंतर आम्ही आलो संभाजीनगर चौफुलीवर। इथं CAT टायरचं शॉपचं जरा बोर्डचं मेंटेनन्स होतं, ते बघायचं होता, म्हणजे ब्लर झालं होतं तो। त्यानंतर त्याला बघितलं, त्याला पण ओके मध्ये करून दिलं होतं। त्यानंतर मी निघालो होतो घराकडे नाही का।